कोण काय जाग नाही म्हणून तर महाराज इच्छा करत असताना सावध करा. मग महाराज जन्माला येतो आपण महाराज लक्ष्मीप्रभू काय का आपण जन्माला येतो सदासाठी येत नाही महाराज. कसा आहे जन्माला आपण सुकृती नरदेह लाभला महाराज. 84 लक्ष फुट आपल्याला नरदेह लाभलाय महाराज. आपण जन्माला येण्याचं पहिलं तीन कारण माणूस सदासाठी जन्माला येत नाही. ऐका लक्षपूर्वक 3 कारणाने माणूस जन्माला येत असतो महाराज. त्यातलं पहिलं कारण आहे पाप. जन्माला येण्याचं पहिलं कारण काय आहे? पाप. सांगतोय का पूर्वजन्मी पाप केले जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे का लक्षपूर्वक पाप. पूर्वजन्मी पाप केले भौत विस्तारले 84 लक्ष फिरता दुःख भोगिले महाराज. 84 लक्ष फिरून पुन्हा जन्माला यायचं महाराज. कसं पूर्वजन्मी पाप केलं ते फेडण्याकरता पुन्हा मला पुन्हा जन्माला यावं लागतंय. मग जन्माला कोण आंधळ येतंय, कोण भैर येतंय, कोण पांगळ येतंय. ते उगा येत नाही महाराज. उगा येत नाही. पूर्वजन्मात केलेला पाप फेडण्याकरता ते पुन्हा जन्माला येते. मग पण भैर जन्माला येतंय. भैरपणा जन्म मिळाला. भैरपणाचा का मिळाला महाराज? भैरपणा जन्म मिळाला. सांगताय का रामलिंग भेटते पंढरपूर वारी चालली होती. वारीत कीर्तन होत आणि कीर्तन ऐकाय बसलं होतं. गडबड्याकडे गेलं गडबड ठेवाय गेलं तेव्हा माझे नाथ तुकोबाराम महाराज काय सांगतात ऐका. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गर्भी धैर्य झालो त्या गुणे. मी सांगत नाही काय माझ्या मनाचं नवं. नाथ महाराज सांगताय काय इथं आल्यानंतर कीर्तन ऐकावं, भजन ऐकावं. सासू सुनाच्या गोष्टी आहेतच रोज घरात गेल्या एकमेकाच्या. हा महाराज म्हणून महाराज भैरपणाला जन्म आला. भैरपणाचं काय पाप आहे खरं सांगू का? होय भैरपणाचं काय पाप आहे खरं सांगू का? तुम्ही म्हणा तुला सांगायला सुरुवात केला सांग काय सांगायचं काय लक्षपूर्वक ऐका. नवीन लग्न व्हावं, नवीन लग्न व्हावं आणि पोरग आई बापाला ठेवून वेगळं राहावं. आई बापापासून वेगळं राहू नये. पण आता जगाची रीत आहे की हो काय लग्न झालं की पोरग वेगळं राहतंय काय. जन्मदेव आई बापाने सुख दुःख सारे सायलंय रे. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरग वेगळं राहू नाही पण राहिलं. महाराज आई बाप काय करतात मुलासाठी महाराज माय बाप असता घरी त्याने न जावे ताशी तुकोबरा सांगताय काय
पाठ महाविष्णूची पूजा अनुभव नाही तुझ्या माता पित्याची सेवा केली तर वारीला सुद्धा याची गरज नाही. तुकाराम सांगतात काय लक्ष्मीपूर्वक आहे का आई वडिलांची सेवा केलं तर देवाला सुद्धा जायचं काम नाही. देव आपल्या घरी जाय तुझं भेटायला देवा आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी कुठली सेवा करायची नाही महाराज. महाराज बैरपणाचा जन्म आहे महाराज. पुढचं वेगळं भाव राहू नये जर राहिलं. आणि एक दिवशीचा बाजार होता. आवाज वाढवणार हाय तेवढा बरा असू दे. महाराज बाजाराचा बाजार आईला चालायच नसतं. आईला चालायचं वडिलांना पॅरेंट झालेला असतो त्यामुळे दोघांनाही चालता येत नाही. म्हणून महाराज एक दिवशी बाजार चालला होता आणि बाजारात जाताना आईनं बघितलं आणि त्या पोराला हाक मारली गाडीनं. लक्षपूर्वक ऐका बैरेपणाचा जन्म ऐका. महाराज त्या पोराला हाक मारली बाया हे माझ्या मागा बाजारात निघालाच का रे पण जातोस तर एवढा आमचा बी किराणा माल आण. स्वतः आहे लोक पोरग आय म्हणते माझा बी एवढा किराणा माल एवढा माझा बी बाजार एवढा आण. तेव्हा पोरग ऐकत नाही. बायकोला मी ठेवी का चंद्रिका साहित्य काय काय आणायचं आहे नाही लक्ष दिलं नाही. बायकोला म्हणते साहित्य काय काय बाजाराचं आहे तिला आहे म्हणते बाळा आमचा बी एवढा किराणा माल आण आमच्या घरात पावडर सप्लाय घेऊन ये. आई बाप्पाचं ऐकलं नाही तसं